शिरा तयार करताना तो चिकट होतो का किंवा रवा कच्चा लागतो का किंवा कधी कधी आपण जेव्हा पाणी त्यामध्ये घालतो तर ते पाणी कमी पडतं तर कधी जास्त पडतं। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचन मध्ये। आज आपण मऊसूद शिरा कसा करायचा ते पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी तूप घेतलेला आहे, तर तूप थोडंसं घेतलेलं आहे। तर यामध्ये काजू व्यवस्थित मी असे भाजून घेणार आहे। तर तुम्ही ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीनुसार कोणतेही घालू शकता। तर इथे मी काजू घेतलेले आहेत, छान व्यवस्थित असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। अगदी 1 ते 2 मिनिटात व्यवस्थित असे खरपूस भाजून तयार होतात। तर इथे पहा मस्त असे भाजून तयार झालेत। ही आता मी काढते। आता याच पॅन मध्ये अजून थोडं तूप मी घालत आहे। तर एकूण मी अर्धी वाटी तूप घातलेलं आहे। तर यामध्ये रवा घालून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। तर प्रसादाचा शिरा किंवा नॉर्मल जरी शिरा करत असाल तर त्यावेळेला बारीक रवा वापरायचा, म्हणजे शिरा जो आहे तो छान तयार होतो। तर ह्या तुपामध्ये व्यवस्थित मंद आचेवरती रवा जो आहे तो व्यवस्थित खरपूस असा भाजून घ्यायचा। तर रवा व्यवस्थित भाजला गेला की अजिबात शिरा जो आहे तो चिकट होत नाही। तर त्यामुळे भाजणं ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे आणि ती व्यवस्थित योग्य झाली पाहिजे। तर हे मी भाजून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकत असाल। तर हा पूर्ण रवा मी भाजून घेतलाय। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स जे आहेत ते घालायचे। तर इथे मी मनुके आणि जे भाजलेले तुपावरती भाजलेले काजू होते ते यामध्ये घातलेले आहेत। तर संपूर्ण मला रवा भाजण्यासाठी 10 ते 12 मिनिटं लागली होती। ड्रायफ्रुट्स घालून परत एकदा परतून घ्यायचं आणि आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर इथे प्रमाण कसं घ्यायचं, तर एका वाटीला 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। 1 वाटी रवा असेल तर 2 वाटी पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित असं घालून मिक्स करायचं। तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला अंदाज नसतो तर पाणी आपल्या हातून जास्त पडलं जातं। तर जरी जास्त पाणी पडलं तरी घाबरण्याची काही आवश्यकता नाही। व्यवस्थित छान परतून घ्यायचं आणि मंद आचेवरती 5 ते 10 मिनिटं ठेवायचं। त्यामुळे काय होतं, पाणी जे आहे ते व्यवस्थित आटलं जातं आणि रवा छान तयार होतो। तर आता इथे मी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्धी वाटी साखर घातली होती। तर साखर घालून छान वितळवून घ्यायची आहे। पूर्ण साखर जी आहे ती वितळली गेली पाहिजे। साखर पूर्ण वितळली गेली नाही तर शिरा खाते वेळी ती दाताखाली येते। तर त्यामुळे पूर्ण साखर जी आहे ती वितळवून घ्यायची आहे। तर इथे मी पूर्ण साखर जी आहे ती वितळवून घेतलेली आहे आणि आता झाकण लावून 2 ते 3 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकत असाल मस्त शिरा जो आहे तो तयार झालेला आहे। अगदी मऊसूद तयार झालेला आहे। तर हा मस्त असा तयार झालेला आहे शिरा। तर हा मऊसूद रव्याचा शिरा प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच खाऊ शकता। तयार झालेला आहे मऊसूद रव्याचा शिरा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।